सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। त्यासोबत जागतिक कामगार दिनाच्या देखील आपल्याला मनापासून शुभेच्छा। आज भगवान गौतम बुद्धांची जयंती, त्याच्या देखील आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आजच्या आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी शिवेंद्र राजे भोसले, भरत शेठ गोगावले, आदितीताई तटकरे, मेघनाताई बोर्डीकर, खासदार सुनीलजी तटकरे, श्रीरंग अप्पा बारणे, अप्पर मुख्य सचिव श्री मिलिंदजी म्हैसकर, श्रीमती मनीषा म्हैसकर, MSRDCचे प्रमुख श्री अनिल गायकवाड, या ठिकाणी उपस्थित सर्व आमदार आणि उपस्थित सर्व माझ्या प्रेसकर्मी, माध्यमकर्मी भगिनी आणि बंधूंनो, आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न जे आम्ही सगळ्यांनी मुंबई पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं, आज त्याचा एक आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हा ही लिंक नव्हती म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो, पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा। पण लवकरच आम्ही सगळे म्हणून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत, पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे, नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस। आणि म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी MSRDCचं मनापासून अभिनंदन करतो की हा एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला आणि नुकतंच खरं म्हणजे आता या मिसिंग लिंकमुळे जवळपास अंतर हे 6 किलोमीटरनी आणि वेळ 30 मिनिटांनी, मुंबई आणि पुण्यातला वेळ प्रवासाचा 30 मिनिटांनी कमी होणार आहे। खोपोली एक्झिट पासून सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंत अशा प्रकारचा हा बोगदा या ठिकाणी तयार करण्यात आलाय आणि जसा हा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय तसंच आपण भारतातला सर्वात उंच केबल स्टेड महामार्ग पूल हाही रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे। सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज, आपण ज्या ब्रिजवर आलो त्याची उंची 182 मीटर आहे आणि दरीवर उभारलेला हा पूल म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार आहे। यामुळे दररोज कोट्यावधी रुपयाच्या इंधनाची बचत होणार आहे, त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे आणि लोकांचा वेळ देखील वाचणार आहे। तर या प्रकल्पाच्या संदर्भात काही गोष्टी या ठिकाणी सांगणं अत्यंत महत्वाचं आहे आणि विशेषतः गेल्या सरकारांमध्ये आणि या सरकारांमध्ये, महायुतीच्या सरकारांमध्ये काय फरक आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे। हा जो काही मिसिंग लिंक किंवा आताचा कनेक्टिंग लिंक आहे याचा कॉन्सेप्ट हा 2010 साली तयार झाला आणि 2010 साली तो तयार झाल्यानंतर त्याचे काही अन्वेषण झाले, त्याचा एक रिपोर्ट तयार झाला आणि 2014 साली तत्कालीन सरकारने 13 कारणं दिले, 13 की हे का होऊ शकत नाही आणि फाईल क्लोज केली। या 13 कारणामध्ये एक कारण हे देखील होतं की लोणावळा तलावाच्या खालून हा चाललाय आणि म्हणून हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट करता येत नाही आणि 13 कारणं देऊन मुख्यमंत्र्यांनी सही करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद केला। महायुतीचं आमचं सरकार आल्यानंतर मला आठवतं की मोपलवार होते, आनंद कुलकर्णी होते, मी त्यांना बोलवलं आणि मी त्यांना विचारलं की तुमचं मत काय, हा का आपण करू शकत नाही।
त्यांचं म्हणणं असं होतं की आपण हे करू शकतो. मी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळे कागदपत्र घेऊन, सगळे स्टडीज घेऊन फाईल माझ्यासमोर पुटअप करा. आणि त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण जस्टिफिकेशन माझ्यासमोर आणलं. मी मोपलवारांना पुन्हा विचारलं, म्हटलं मोपलवार 100% आपल्याला करता येईल? तर साहेब सरकार पाठीशी असेल तर आपल्याला करता येईल. आणि डिसेंबर 15ला जुन्या सरकारचा निर्णय ओव्हररूल करून आमच्या सरकारने हा निर्णय केला की आम्ही मिसिंग लिंक करणार. आणि मी आणि शिंदेसाहेब मंत्री होते, आम्ही या ठिकाणी मिसिंग लिंकचं जे काम आहे हे काम त्या ठिकाणी सुरू केलं. आणि एक प्रश्न अजून होता की एवढं मोठं काम करायचं, याला 5-7 हजार कोटी रुपये लागणार, हे आणायचे कुठलं? त्यावेळेस मी सांगितलं की सेल्फ फायनान्स केला पाहिजे. आणि मग हा निर्णय आम्ही केला की याची सगळी इक्विटी ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या टोलमधून आपल्याला मिळू शकते. त्यामुळे तिथनं जर इक्विटी आपण घेतली तर आपल्याला कुठल्याही नव्याने काही करण्याची आवश्यकता पडणार नाही. आपण त्याच्यातूनच डेट सर्व्हिसिंग करू शकू आणि सेल्फ फायनान्स पद्धतीनं आपण हा पूल करू शकू. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण याचं काम जे आहे हे काम केलं. हे एक इंजिनिअरिंग चॅलेंज होतं. जवळपास या केबल स्टेड ब्रिज